ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आणि आज आपण बघत आहोत मोत्यांचे पैंजण घरच्या घरी. आपण आपल्या ओखास क्रिएशन वरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये मोत्यांची पैंजण ही सिरीज बघितली, ज्यामध्ये आपण मोत्यांच्या पैंजणची 10 वेगवेगळी डिझाईन्स बघितली. ही सगळी डिझाईन्स एकत्र एका ठिकाणी दाखवण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आजचा आपण आणलेला आहे. आपण आपल्या मोत्यांचे पैंजण ह्या सिरीजमध्ये काही अगदी फुलांच्या वेलींसारखी पैंजण बघितली. त्यातलीच ही 2 डिझाईन्स अगदी फुलांच्या वेली पायात घातली सारखी ही डिझाईन्स आहेत. आपण फुलांचे पैंजण सुद्धा बघितले. आता आपण जे समोर डिझाईन बघत आहात ते त्यातलंच एक डिझाईन आहे. म्हणजे एक फुलांची वेल पायात घातल्यासारखं एक हे डिझाईन आहे. आणि आपण सगळ्यांनी अतिशय जास्त पसंत केलेलं हे डिझाईन आहे. अतिशय जास्त बघितलेलं हे डिझाईन आहे. तर आपण बघू शकता पायात घातल्यावर याचा लुक छोट्या छोट्या फंक्शन्ससाठी परफेक्ट असं डिझाईन आहे. त्यानंतर आपण हे जे समोर बघताय गुलाबी पैंजण, आता प्रत्येक पैंजणला आपण असं एस टाईपचं हुक लावलेलं आहे, जे की अतिशय सोप्या पद्धतीने आपण लावू शकतो. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये आपण जेही दागिने बनवलेत, मग ते पैंजण असू द्यात, ठुशी असू द्यात, मोत्यांची सारी पिन, मोत्यांचे हार, मोत्यांच्या बांगड्या, सगळेच दागिने आपण अगदी घरी असलेल्या वस्तूंपासून बनवलेले आहेत. म्हणजे आपल्याला स्पेशल काही आणण्याची गरज नाही बाहेरून. घरगुती सामान वापरून घरी बनवता येतील अशी सगळी दागिने आहेत. आणि मुख्य म्हणजे ह्या प्रत्येक दागिन्यांची 10 डिझाईन्स बघितलेली आहेत. म्हणजे आपण आपल्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार दागिन्यांचं डिझाईन निवडू शकता. त्यातलंच हे डिझाईन, हे अतिशय सोपं असं फक्त आणि फक्त पांढरे आणि सोनेरी मोती वापरून केलेलं, अगदी इझी वेने केलेलं डिझाईन आहे. यामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे आपण हुक लावलं, वापरण्याच्या सोयीसाठी सुद्धा ते अतिशय योग्य आहे. आणि नेहमी आपल्या जवळपास मिळतात ही हुक किंवा हे मोती. तर असे जवळपास मिळणारं साहित्य वापरून आणि घरी तयार करता येतील, स्वतःच्या हाताने बनवता येतील अशीच सगळी दागिन्यांची डिझाईन्स आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये बघितलेली आहेत. आणि त्यातलीच ही पैंजणची डिझाईन्स आपण आज बघत आहोत. तर ही सगळी डिझाईन्स जर आपल्याला कशी बनवली हे बघायचं असेल तर ही प्लेलिस्ट मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर नक्की बघून घ्या. सगळी डिझाईन अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येतील अशीच आहेत. आणखीन आपला नेहमीचा एक प्रश्न असतो की मोती कोणते वापरले, सुई कोणती वापरली, धागा कोणता वापरला. तर ह्या सगळ्या ज्या लिंक आहेत त्या सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. म्हणजे तुम्हाला त्या लिंकवर क्लिक केल्यावर आपण जे जे धागा किंवा सुया वापरल्या ते आपल्याला बघता येईल आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला तिथून ते खरेदी सुद्धा करता येईल. तर ह्या ठिकाणी आपण समोर बघत आहात घुंगरू पैंजण, जे की अतिशय तुम्ही पसंत केलेलंच डिझाईन आहे. आणि ह्याचा छुनछुन आवाज आपण कमी जास्त करू शकतो घुंगरांची साईज किंवा घुंगरांच्या नंबर ऑफ घुंगरू कमी जास्त करून. तर असे हे घुंगरू पैंजण आपण सगळ्यांनी आवडीने बघितले आणि खूप जास्त पसंत केलेलं हे डिझाईन आहे. मोठ्या फंक्शनसाठी पर्टिक्युलरली आपण हे डिझाईन वापरू शकता. आणखीन त्यानंतर हे जे डिझाईन बघत आहात त्यामध्ये आपण घुंगरू आणि झालर दोन्ही वापरलेले आहेत. आणखीन हे सुद्धा डिझाईन अतिशय रॉयल असा लुक घेऊन आलेला आहे. मोठ्या फंक्शनसाठी परफेक्ट असं हे डिझाईन आहे. आणि कोणतंही मॅचिंग आपण त्यामध्ये आपले मणी वापरू शकता, ज्याने की मॅचिंग आपल्या पोशाखाला पैंजण तयार होणार आहेत आपले. तर ही सगळी डिझाईन जर आपल्याला आवडली असतील तर या व्हिडिओला लाईक करा. आणि अशीच वेगवेगळी डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे आपण नुकतीच महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सिरीज संपवलेली आहे आणि ती आपण सगळ्यांनी अतिशय जास्त पसंत केलेली आहे. म्हणूनच आपण येणाऱ्या काही भागांमध्ये घेऊन येत आहोत नवीन सीझन, सेविंग सीझन. शिलाई कामाचे प्रोजेक्ट्स आपण त्यामध्ये करणार आहोत. आणि नेहमीप्रमाणेच इझी DIY पद्धती वापरून घरच्या घरी करता येतील अशीच सगळी शिवणकामाची प्रोजेक्ट्स आपण बघणार आहोत. शिलाई मशीन असू द्या किंवा नसू द्या, आपल्याला घरी करता येतील असेच प्रोजेक्ट्स आपण बघणार आहोत. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.